निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पहिले आमदार जितेंद्र भावे सर असतील, ही माझी अपेक्षा आहे। आज तुम्ही दोघांनी आहे ना, तुम्ही पहिले फॉलोअर आहेत की ज्यांनी सकारात्मक, रचनात्मक, ऊर्जात्मक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारा असा पाठिंबा तुम्ही आम्हाला दिला आणि त्यांनी ज्याची तक्रार होती, बघा तुम्ही सगळं बघत राहा, आणि त्या तक्रारीचं निराकरण त्यांनी केलं आणि नंतर ते स्वतःची तक्रार घेऊन आले। सत्कार करतो सरांच्या वाढदिवसाला यायला जमले आम्हाला। धन्यवाद सर, धन्यवाद। आमचं भाग्य आहे की सर आज आम्हाला भेटले आणि सरांसारखे व्यक्तिमत्वाला आम्हाला सरांनी वेळ दिला आम्हाला आणि आम्ही त्यांना भेटतोय। म्हणजे खऱ्या दृष्टिकोनातून म्हणजे आम्हाला म्हणजे खरोखर आनंद झालाय की इथं आलो, आज आम्ही इंडियामध्ये आलो, त्यानंतर या दिवसाचं खरोखर सार्थक झालं। सरांबरोबर आज आम्ही आहे, जो आपला संपूर्ण भारत देशाला जे अंतर्गत दहशतवादचा जो फोफवला आहे भ्रष्टाचाराचा, त्याच्या विरोधात लढा उभा करण्याचं सर सदैव कार्य करत असतात आणि त्यांच्या या लढ्याला आमच्या सदैव शुभेच्छा असणार आहेच। तसेच येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला लोकशाही मार्गाने देखील जर विशेष अशी साथ मिळाली तर निश्चितच परिवर्तन होईल। सुरुवात नाशिक पासून होणारच आहे आणि नाशिकचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पहिले आमदार जितेंद्र भावे सर असतील, ही माझी अपेक्षा आहे। आणि यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। जो खरा सच्चा सेवक आहे, जनतेचा खऱ्या दृष्टिकोनातून जे काम करतायत, खऱ्या दृष्टिकोनातून कार्य करतायत, आपण आपल्याकडे भरपूर लोकप्रतिनिधी असतात, निवडणुका लढवणे, पैसा मिळवणे, पुन्हा त्यातून निवडणुका लढवणे आणि समाजामध्ये म्हणजे खऱ्या दृष्टिकोनातून जी स्टँडर्ड जीवनशैली आहे त्यापासून आपण दुरावत चाललोय आणि तेच जर पुन्हा जर मिळवायचं असेल तर आपल्याला निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे सर आहेत, त्यांची आपल्या नाशिक शहराला गरज आहे। चांगले रस्ते, चांगले शाळा, आरोग्य सुविधा सगळ्यासाठी एकच पर्याय निर्भय महाराष्ट्र पार्टी। तर इथेच थांबतो। धन्यवाद सर, आज तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद झाला। अभी दुसरा व्हिडिओ नाही तुमचा। तर आदरणीय जितेंद्र भावे सर यांनी आम्हाला वेळात वेळ काढून भेट दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। सोनल मॅडम आणि दिगंबर सर आलेले आणि आपलं जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम आहे ते तर हल्ली 1 वर्षापासून दिसतंय, पण याच्या अगोदर मी संस्थापक राहिलेलो आहे आम आदमी पार्टीचा। माझी इंडिया अगेन्स्ट करप्शन पासून काम करायला सुरुवात आहे, अण्णा आंदोलनातून मग मी आम आदमी पार्टीचं काम करायला लागलो आणि जगभर फॉलोअर्स आहेत। आज तुम्ही दोघांनी आहे ना, तुम्ही पहिले फॉलोअर आहेत की ज्यांनी सकारात्मक, रचनात्मक, ऊर्जात्मक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा असा पाठिंबा तुम्ही आम्हाला दिला आणि विषय तुम्ही किती पैसे दिले याचा कधीच मनामध्ये नाही आला, पण तुम्ही आमच्या कामाकडे तुमचं लक्ष वेधलं गेलं, ते कौतुकास्पद असल्याचं तुम्ही आम्हाला सांगितलं आणि तुम्ही पुढे जा असं ज्या वेळेला सांगता ना, तर त्यावेळेला एक पावती मिळते की काम बरोबर योग्य मार्गावर आहे आणि आता आपल्याला वेग वाढवला पाहिजे। हे काम तुम्ही केलेलं आहे। तर लंडन जवळ यांचं शहर आहे, गाव आहे आणि तर तिथून ही लोक आमच्यावर प्रेम करतात ना, हे थोडंसं वैविध्यपूर्णपणे आणि वैशिष्ट्यपूर्णपणे, तर कौतुकास्पदपणे त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। आणि असा अँगल डेव्हलप झालेले भारतीय लोक फार कमी आहेत, कारण राजकारण्याला पाठिंबा देणं हे अवघड काम आहे, समाजकारण्याला पाठिंबा देणं सोपं काम आहे, राजकारण्याला पाठिंबा देणं म्हणजे आपला राजकीय दृष्टिकोन सगळ्या जगासमोर ओपन करणं, भूमिका घेणं, वाईटपणा घेणं आणि त्याला कृतीची जोड देणं, हे प्रचंड अवघड काम या दोघा नवरा बायकोनी केलेलं आहे। त्यामुळे मला यांचा अभिमान आहे। हे माझे नगरेचे, नगर जिल्ह्यातले ते आणि मी नगरे आहे, तर नगरचे लोक थोडेसे येडेच राहतात आणि त्यांनी बरोबर विठ्ठल रखुमाईचीच मूर्ती दिली आहे मला। महाराष्ट्राचे मायबाप, आराध्य दैवत आम्ही गिफ्ट करत आहोत। धन्यवाद, आय लव्ह यू। तर विठ्ठल रखुमाईच्या कृपेने पहिले आमदार निश्चित होणार, हीच आमची अपेक्षा आहे। आणि मेन म्हणजे एक सर्व्हिसमन आहे आणि यांची एक छोटीशी गोष्ट सांगतो, यांची तक्रार आली होती माझ्याकडे आणि त्या तक्रारीतनं त्यांना मी माहिती झालो। अच्छा। आणि त्यांनी ज्याची तक्रार होती, बघा तुम्ही सगळं बघत राहा, आणि त्या तक्रारीचं निराकरण त्यांनी केलं आणि नंतर ते स्वतःची तक्रार घेऊन आले। तुम्ही घेतला का?
कोणता घेऊ आहे? यांना चहा द्या ना. आता सगळं करतील, तुम्ही हे खा. तर सोनल मॅडम आणि दिगंबर सर यांना सुद्धा आपल्याबरोबर जेवायला संधी मिळाली. भाग्य आमचं. परत असं जास्त नसतं मिळालं आम्हाला. हा जो विषय आहे ना सर, याच्यामध्ये आहे भावना. आपका सरनेम शर्मा है क्या?